राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी नगर परिषद निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद। पाथरी नगर परिषद निवडणूक 2025च्या संदर्भात पाथरी शहरातील संजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभेचे आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत आमदार राजेशदादा विटेकर यांनी मोईज मास्टर अन्सारी यांचे नगराध्यक्षपदासाठी नाव जाहीर केले व 2-3 दिवसात प्रभागाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले। आमदार विटेकर म्हणाले की प्रत्येक प्रभागासाठी उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून लवकरच आपल्यासमोर त्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाथरी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले। आमदार राजेशदादा विटेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी मोईज मास्टर अन्सारी यांचे नाव जाहीर करताच मोईज मास्टर अन्सारी यांनी आमदार विटेकर यांचे आभार मानले। या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजेशदादा विटेकर म्हणाले की पाथरी नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने आणि पूर्ण हिमतीने ही निवडणूक लढणार आहे। पाथरी शहरातील अनेक विकास कामाच्या समस्या, पाथरी शहरातील साईबाबा संस्थांच्या उर्वरित असलेला विकास आराखडा, या शहराला विकासाच्या माध्यमातून नवीन योजना या नगर परिषदेच्या माध्यमातून या शहरामध्ये राबविण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव अग्रेसर राहील। सर्व उमेदवारांना घेऊन सामोरे जाणार असल्याचे आमदार राजेशदादा विटेकर म्हणाले। या पत्रकार परिषदेत अनिल भाऊ नखाते, दादासाहेब टेंगसे, शाकीरभाई सिद्दीकी, संजय कुलकर्णी, सईद अन्सारी, अनीस फारूकी, फैसल चाऊस, समीर फारूकी, रईस अन्सारी, वलीपाशा कुरेशी, वाजेद बेग, सचिन कांबळे, आतिन फुलवारे, वहीद अन्सारी, अनंत नेब, हर्ष ढवळे, कृष्णा, आरिफ खादरी, चंद्रसिंग नाईक, चंदू हरकड, विठ्ठल थोरात, कालू कुरेशी, नाजिम कुरेशी, शेख बबलू, फयाज कुरेशी, बाबूभाई, मोहसिन अन्सारी, सय्यद सद्दाम, रहीम अन्सारी, शेख असलम, अनिल तुप समुंदरे, अरुण वाकडे, शेख बाबा, शेख शमशू व इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोईज मास्टर अन्सारी, शाकीरभाई सिद्दीकी व संजय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आलेल्या सर्व नागरिकांचे मान्यवरांनी आभार व्यक्त केले। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज, सलमान सय्यदसोबत पाथरी। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाथरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी अन्सारी मोहम्मद अब्दुल मोईज अब्दुल अजीज उर्फ मोईज मास्टर यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित करत आहे। सदरील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने आणि पूर्ण हिम्मतीने ही निवडणूक लढणार आहे। पाथरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचं जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस दादांनी सुरुवात माझ्या नावापासून जरी केलेली असली तरी ती एक आमची रणनीतीच होती की आपल्याला पाथरीत पॅनल करायचं, सक्षम करायचं आहे आणि लोक आपल्याशी जुळले गेले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं पॅनलची आम्ही 15 दिवसापासून तयारी केली। परंतु अनेक शहरातले चांगले चेहरे जे नगराध्यक्षपदासाठी किंवा नगरसेवक पदासाठी कॅपेबल आहेत असे सर्व लोक आपल्याला जुळले गेले आणि त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला। मी स्वतःहून दादाला सांगितलं की दादा, आपण जर सामाजिक इथली जातीय समीकरण, सामाजिक समीकरण, राजकीय समीकरण सगळ्यांचा विचार केला तर आपण असा निर्णय घेऊ। दादाने सांगितलं तुमचं मन दुखल। मला बिलकुल दुखणार नाही। माझ्या घरी फटाके वाजून पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय आपण सगळं घोषित करू आणि प्रक्रिया
आज आपण इथं ती केली आहे. माझी एक विनंती आहे या ठिकाणी, शहरात जे 23 नगरसेवकांच्या जागा आहेत, 23 जागेसाठी आपल्याकडे प्रत्येक जागेवर 2-3 असे उमेदवार इच्छुक आहेत. त्यांना पण माझी नम्र विनंती आहे, मी जी भूमिका घेतली तीच भूमिका तुमची सर्वांची असायला पाहिजे. दादा जो निर्णय घेतील, ज्याची उमेदवारी निश्चित करतील, त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी राहायचं. दादा अजून 4 वर्ष आमदार आहेत. आपण ताकद दिली तर भविष्यात किती वर्ष राहतील ते आपण सांगू शकत नाहीत. 15 वर्ष राहतील दादा आमदार त्यांच्या स्वभावानुसार. आपल्याला कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. दादाकडनं फक्त नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होणं हेच काय आपला विकास नाहीये. बाकी नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे विकासाचे कामं आपल्याला मिळू शकतात. त्याच्यात काही लोक ॲडजस्ट होतील. विविध शासकीय समित्या आहेत, अजून त्या समित्या कुठल्याही झालेल्या नाहीत. दादाने सांगितलं की नगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्याच्या नंतर त्या सर्व कमिट्या जिल्हास्तरीय असतील, तालुकास्तरीय असतील, त्या कमिट्या आपल्याला करायच्यात. काही जण त्या कमिट्यावर ॲडजस्ट होतील, कारण फक्त 23च नगरसेवक होणार आहेत आणि एकच नगराध्यक्ष होणार आहे. सर्वांनी स्वतःचा त्याग करण्याची भूमिका ठेवावी आणि भविष्यामध्ये दादाच्या पाठीशी राहून आपला विकास करावा. आपला सामाजिक, राजकीय सर्वच विकास त्या ठिकाणी होणार आहे. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, हे दादाच्या वतीनं मी या ठिकाणी सगळ्यांना सांगतो. फक्त मन मोठं ठेवा, आपल्याला शहरात परिवर्तन घडवायचंय ही भूमिका ठेवा आणि त्याच भूमिकेतून मी सुद्धा स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे. आणि परिवर्तन घडवायचं असेल तर बऱ्याच जणांना त्या ठिकाणी आपल्या इच्छा, आकांक्षा किंवा जे काय आहे त्या सर्वांचा त्याग करावा लागतो. जो माणूस त्याग करल तोच माणूस पुढे घेऊन जाऊ शकतो. सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्व इच्छुक उमेदवारांना इथून. मैं सबसे पहले राष्ट्रवादी का अजीत दादा का धन्यवाद देता हूँ. राजेश दादा का बहुत बहुत मेरे ऊपर जो मेरे को नगर अध्यक्ष का घोषित करे उसका उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. दादा साहब टेंगसे का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. अनिल भाई है, हमारे शाकिर भाई है, अनीस फारूक है, फैसल चौश है, अली पाशा, जितने भी अपने राष्ट्रवादी के सबका शुक्रिया अदा करता हूँ. और पूरे 23 कैंडिडेट मेरे साथ रहेंगे, मेरे को इतनी उम्मीद है. मैं उनका दिल से काम करूंगा आगे चल के, जब भी मैं चुन के आऊंगा आगे इसको. और मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ. मेरे बड़े भाई यार, इनके नेतृत्व में मैं काम करना चाहते लोगों के सामने. दादा के बाद संजू भाऊ आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सगळ्या पातळीवर त्यांच्या वक्तृत्वाची जी छाप आहे, शाकीरभाई सिद्दीकी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आधी मी या ठिकाणी स्वागत करतो. हमारे महाराष्ट्र के राष्ट्रवादी के नेता अजीत दादा पवार, हमारे पाथरी तालुके के लाड़के आमदार राजेश दादा विटेकर साहब, और जो ये नगर पालिका की खेड़ी चली, ऐसी खेड़ी चली कि दोनों पार्टियां खुश. राजेश दादा को उम्मीदवार नहीं, राजेश दादा को उम्मीदवार नहीं, गांव में लोग मिलने दे रहे नहीं, कोई आराज नहीं. अब ऐसा चलते 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 कैसा रहता, ऊपर वाले के पास देर है मगर अंधेर नहीं है. उसको भी समझता सब क्या करना क्या नहीं. अब हमारे संजू भाऊ, अनिल भाऊ, ये भी परेशान थे, हाथ में मार रहे थे. छोटे मोटे प्रोग्राम कोने का फ्रॉम ले रहे थे, ये भी हल्लो हल्लो प्रक्रिया चालू करे थे उन्होंने, मगर ऐसा हालात बनते बनते बन गए. हमारे दादा ने बोले, पिटेकर साहब ने, कि झाकिर भाई तुम्हारी जबान है बाबा मेरे को मेरा काम करने की, मेरे साथ देने की. मतलब कोई बात नहीं दादा, साथ देंगे, तुम्हारा काम करेंगे. मतलब होने मेरे बच्चे की शादी, और ऐसा नहीं करके नहीं, मैंने वही पार्टी को बोल के आया, वली में तक मैं तुम्हारे साथ हूँ, दूसरे दिन वली माँ, दूसरे दिन मैं बाहर, ये घर के बाहर मेरी टांग, सीधा वहां से खुद ही मारा कि संजय हो घर को. भाभी पूछा कहाँ है संजय हो, संजय भाई खेत में. लगा फोन आ गए, वो चले गए हम दादा के पास. दादा के पास गए हम अकेले प्रवेश करते 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 3-4 गाड़ियां हो गए हमारे साथ, हो गया प्रवेश. फिर आने के बाद जब हम बैठे संजू भाऊ हम सब यहाँ घर पे उनके, फिर माहौल बना ही ऐसा करने का, वो करने का, वो करने का. बनते बनते अब वो एक शेर है ना, कारवां जुड़ता गया, लोग बढ़ते गए. उस वास्ते पूरा कैसा रहता. देखो अल्लाह ताला ने नियतों पे दारोमदार रखा. नियत अच्छी रखो सब अच्छा होगा. सब मसला नियतों का है. राजकारण रहने दो, कुछ भी रहने दो, धंधा कारोबार रहने दो, सब नियतों का मसला है. और अल्लाह के बंदे इतनी पब्लिक जुड़ गई है, उम्मीदवार पूरे मिल गए, हालात जुड़ गए. हमारे फैसल चौसी इन्होंने बहुत दिन से कोशिश करे, हमारे भाई समीर फारूकी इन्होंने बहुत दिन से कोशिश करे,
दास साहब टेंग से, तो हमारे कंपनी अमरवाद में हमारे सईद भाई आए, हमारे हाई साहब आए, वहीद भाई। बहरहाल जो खौफ था डर अंसारी बिरादरी में का हमारे मोइज मास्टर ने निकाल दिया। उन्होंने जब एक बार उन्होंने बोले यस, तो सब हालात ही बदल गए। हालात बदल गए दादा, हालात बहुत चेंज हो गए और उन्होंने बोले अब चलो, जेल का दरवाजा टूट गया, बोले अब सब कैदी आजाद, पूरे लोग आजाद हो गए, जेल का गेट दरवाजा टूट गया और पाथरी आजाद हो गई, लोग भी खुश हो गए और मसला जुड़ते गया, सब हालात बन गए। हमारे राधे दादा भी अच्छे दिल के आदमी है, काम करेंगे कारोबार, तब इनके मास्टर साहब भी अच्छे दिल के आदमी है और उन्होंने अच्छी पाथरी चलेंगे। और कुछ जात का धर्म का राजकारण नहीं करने का है अपने को, पूरे संख्या गाँव शहर पब्लिक ये सबको लेके, और काम भी ऐसा करने का है। मैं हूँ, मेरे घर में 3 भाई हैं, तीनों भाइयों ने मेरे बाहर निकलना, अगर मेरा बाप भी है तो उन्हें बाहर निकलना, उन्हें फिरना, उन्हें मरमर करना, ऐसा ये राजकारण इस शहर का रहता। और ग्रामीण में भी जो नगर ग्राम पंचायत रहती उसको वैसे ही लड़ना पड़ता और नगर पालिका को वैसे ही लड़ना पड़ता, पूरे घर के लोग बाहर निकल के जाड़ जोड़ करके भाग दौड़ करके इस तरीके से ये इलेक्शन लड़ना पड़ता। और सब अल्लाह ने हमारा अच्छा करा, कैंडिडेट मिल गए, सब हालात बदल गए और ऐसा लग रहा नहीं था दोनों पार्टियों को कि ये होंगे बोल के, मगर ये ऊपर वाले ने सब बनाते हुए लाया। तुम्हारे हमारे हाथ में कुछ नहीं था, ऊपर वाले को ऐसा मंजूर था। हाथ उंगली फूटी, ये फूटी, पाँव को कुछ नहीं फटता, मेरा तीसरा पाँव आया ये। बस मैं मेरा भाषण खत्म करता हूँ। अब सब मोहब्बत से मिलजुल के काम करो, हमारा पैनल को चुन के दो भाई सबके।